माझं नाव सुनील दिनकरसा क्षत्रिय. मी महाराष्ट्र बीडी उद्योग संघाचा पण मेंबर आहे आणि सोलापूर बीडी उद्योग संघाचा पण मी सचिव म्हणून मी कार्यरत आहे. आता एक 8 दिवसाखाली आम्हाला इथे लोकल ACLने असिस्टंट लेबर कमिशनरने पत्र दिलं आहे की 2014 सालचं जे नोटिफिकेशन आहे त्याचं पालन तुम्ही करत नाही आणि ते करावं आणि त्याचा अहवाल सादर करावा. आता वास्तविक 2014चं नोटिफिकेशन अस्तित्वात आमच्या दृष्टीने नाही आहे. कारण का 2018 साली सरकारने जी एक त्रिपक्षीय समिती निर्माण केली होती त्या समितीमध्ये 165 रुपये दर आजपासून द्यावा म्हणजे 2018 पासून द्यावा असा निर्णय झालेला आहे. त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब सरकारने अजून केलेलं नव्हतं. पण त्या अनुषंगाने आम्ही ते जे काही आकडे त्यांनी दिलेले 165 रुपये ते आम्ही पाळत होतो. सरकारला सुद्धा ते मान्य होतं, कामगारांना सुद्धा मान्य होतं आणि त्याप्रमाणे बिना तक्रार कारखाने आम्ही चालवत होतो. आता हे पत्र जे सरकारने किंवा ACLने दिलेलं आहे त्याच्यामुळे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. ते म्हणतात किंवा तुम्हाला 379 रुपये द्यायला पाहिजे. आता जिथं आम्ही 245 रुपये आज देत आहोत आणि तरीसुद्धा आम्हाला कॉस्ट कटिंग करून किंवा कमी भावामध्ये बिडी कशी विकता येईल, लोकांना अफोर्डेबल कशी होईल ह्याच्यासाठी झगडावं लागतंय. तिथे जर का 379 रुपये जर का मजुरीचा भाव द्यावा लागला तर हे आमच्या दृष्टीने पूर्णपणे अनइकॉनॉमिकल होणार आहे. बरं, आमचेच कारखाने तेलंगणामध्ये आहेत, तिथं 236 रुपये मजुरी आहे. तिथं हे कारखाने शिफ्ट जर केले तर आमच्यावर हा बोजा पडणार नाही आहे. त्याच्यामुळे ही सगळी पळापळीची वेळ आलेली आहे की इथले कारखाने बंद करा आणि तेलंगणा राज्यामध्ये जिथे मजुरीचा दर कमी आहे त्या ठिकाणी प्रोडक्शन वाढवा, इथं कमी करा. किती बीडी कामगार आता आपल्याकडे सोलापुरामध्ये अवलंबून आहे. दुसरं तिवाडी सोलापूर बीडी उद्योग संघाचा सदस्य. आमचं सरकारला फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण एकदा प्रॅक्टिकली विचार करून हा निर्णय घ्यायला पाहिजे. एकंदरीत फक्त बीडी युनियन किंवा आपल्या मनमर्जीप्रमाणे असला हा निर्णय घेण्यापेक्षा कामगारांना विचारून कामगारांची अपेक्षा काय आहे, कामगार जे आता आम्ही जे मजुरी देतो त्याच्यात संतुष्ट आहेत का, आणि सोबतल्या सोबत आपल्याला हे विचार करायला पाहिजे की फक्त हा महाराष्ट्र सरकारातच फक्त महाराष्ट्र राज्यातच फक्त ही वाढ झालेली आहे, बाकीच्या राज्यात वाढ झालेली नाही. तर इथला जो व्यवसाय आहे तो बाकीच्या राज्यांमध्ये जाणार आणि शेवटी उद्या सरकारचा निर्णय चेंज जरी झाला तर तेव्हा आमचा ब्रँड आमच्या मार्केटमध्ये टिकणार का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. जर आमचा ब्रँड टिकला तरच आम्ही रोजगार देऊ शकू कामगारांना महाराष्ट्रात. पण आम्हाला त्याच्याशिवाय आता ते ब्रँड टिकवण्यासाठी आम्हाला स्थलांतर केल्याशिवाय दुसरं ऑप्शनच राहिलेलं नाही सध्या. मी सोलापूर उद्योग संघात प्रवक्ता या पदावर काम करतो. साधारणतः 2026 साली 2014 साली जो निर्णय घेतला 2014 साली जो निर्णय घेतला त्याप्रमाणे किमान वेतनाची अंमलबजावणी करा असं सरकारने सांगितलं होतं आणि ती फरकासहित करा असं सांगितले. आता जर आपण प्रत्यक्षात जर तुम्ही कामगारांशी बोललात तर कामगारांची अशी कसलीही मागणी नाही आहे की आम्हाला किमान वेतन तेवढं पाहिजे म्हणून. म्हणजे कामगारांची कुठली मागणी नसताना आज बीडी उद्योजकांनी एप्रिल महिन्यापासून त्यांना किमान वेतनामध्ये वाढ केलेली आहे. ती वाढ त्यांना मान्य आहे आणि कामगार, बीडी कामगार आणि स्टाफ हा कधीही कुठल्या युनियनकडे गेलेला नाही आहे किंवा सरकारकडे पण गेलेलं नाही की आम्हाला किमान वेतन द्यावं. फक्त सोलापूरमधील काही संघटनांच्या दबावाखाली येऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. तर ज्या संघटनांनी हा दबाव आणलेला आहे त्या संघटनांनी पूर्वीसुद्धा असा सरकारवर दबाव आणला होता आणि त्यावेळेस सुद्धा बीडी उद्योग पूर्णपणे बंद पडला होता. आज सोलापूरमध्ये 35 ते 40 हजार बीडी कर्मचारी कामगार व कर्मचारी काम करतात आणि प्रत्येकाचे 4 धरले तरी साधारण 2 ते 2.5 लाख लोकांचा रोजगार, त्यांचा रोजगार आणि त्यांच्या कुटुंबावर तो परिणाम होणार आहे. तर फक्त आमचं म्हणणं हेच आहे की डाव्या संघटनांनी, इतर संघटनांनी पण पूर्णपणे विचार करावा आणि विचार केल्याशिवाय त्यांनी कुठलीही गोष्टीबद्दल अंमलबजावणीसाठी त्यांनी सरकारला तगादा लावू नये. कारण जर तगादा लावला तर आता आम्ही सांगितल्याप्रमाणे कसल्याही परिस्थितीमध्ये 1 सप्टेंबरपासून सोलापूरवरील बीडी उद्योग हा शेजारी राज्यात म्हणजे तेलंगणामध्ये शिफ्ट होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.